आगामी काळात फडणवीस हेच दोघांच्या टार्गेटवर असतील हे सुद्धा कालच्या मेळाव्यातून सिद्ध झालं। मग राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं असं म्हणणं असो, किंवा आनाजी पंतांनी आमच्यातला अंतरपाट दूर केला हे उद्धव ठाकरेंचं विधान असो, या दोन्ही विधानांमधून फडणवीसांनीच कसा हिंदी सक्तीचा जी.आर. आणला आणि त्यामुळं आम्ही कसे एकत्रित आलो असं सांगण्याचा या दोन्ही ठाकरे बंधूंचा प्रयत्न होता असं दिसलं। यासोबतच मुंबईत अदानींना कशा जमिनी दिल्या जात आहेत, महाराष्ट्राचे उद्योग हे कसे पळवले जात आहेत, मुंबईला वेगळं करण्याचा डाव कसा आखला जातोय, त्यासाठी पहिलीपासून हिंदी थोपवण्याचा प्रयत्न कसा केला जातोय, आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र विरोधी आहेत आणि या महाराष्ट्र विरोधी गोष्टी केंद्राच्या आदेशावरून देवेंद्र फडणवीस करतायत, ही दोन्ही ठाकरेंच्या कालच्या भाषणाची सेंट्रल लाईन होती।